तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आज एकीकडे महिला विधेयक पारित करण्याच्या आडून डिलिमिटेशन बिल पारित करण्याच्या प्रयत्नाविरोधात आंदोलन सुरू आहे, मात्र दुसरीकडे मेळघाट भागात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धडपड करावी लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे। मेळघाटातील दहेंद्री या गावामध्ये मागील 15 दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। पाण्याच्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या संदर्भात प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। अपूर्ण काम असतानाही पाणीपुरवठा विभागाला ग्रामपंचायतीची नाहरकत कशी मिळते असा सवालही युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे। हा संपूर्ण प्रकार युवक काँग्रेसने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला असतानाही आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद हाशम, अमरावती। आज दहेंद्री या गावामध्ये 15 दिवसापासून पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे। आम्ही वारंवार त्याच्या तक्रारी करत आहोत, पण या पाणी पुरवठा विभागाला अजूनही जाग आलेली नाही आहे। आमच्या लाडक्या बहिणी यांना आज पाण्यासाठी वन भटकावं लागत आहे। देवा भाऊ, तुम्हाला या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपण एकीकडे महिला बिल आणण्याच्या आळमध्ये आपण चुकीच्या पद्धतीनं डिलिमिटेशन बिल पारित करण्यासाठी धडपड करता आणि ते नामंजूर झाले म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन करता, तुमच्या पक्षाचे लोक आंदोलन करतात। पण आज आमच्या महिलांना, आमच्या या मेळघाटातील आदिवासी जनतेला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आहे। पाण्यासाठी घर सोडून दूरपर्यंत पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। तर यांच्यासाठी तुम्ही समोर याल का? यांच्यासाठी तुमच्या पक्षाचे लोक मोर्चे आंदोलन करतील का? आमची या माध्यमातून सरकारला, शासनाला एक विनंती आहे की मेळघाटमध्ये ज्या पाणी पुरवठ्याच्या समस्या आहे त्या सुरळीत झाल्या पाहिजे। या गावामध्ये पाणी पुरवठा योजना ही मंजूर झाली तेव्हापासून आजपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही आहे। या पाईपलाईनमध्ये, योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय। या कॉन्ट्रॅक्टरनी, अधिकाऱ्यांनी सचिवाकडून पैसे देऊन त्याची NOC घेतली, ती योजना हँडओव्हर केली, तेव्हापासून आजपर्यंत या गावातील लोकांना पाणी पुरवठा सुरळीत झालेला नाही आहे। आमची प्रशासनाला आज एक विनंती आहे की त्यांनी तात्काळ या सगळ्या ज्या आम्ही दिलेल्या तक्रारी दिलेल्या गावांमध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्हाला या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींसोबत आणि आमच्या ग्रामस्थांसोबत आम्हाला एक मोठं प्रचंड पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन उभं करावं लागेल। हीच आमच्या काही ना काही पक्ष घ्यावा लागते। किती लोक तलतल फिरून राहिले तर 15-20 दिनापासून पाणी नाहीये, बगर पाण्याचे फिरून राहिलो इथं तिथं। आमचे खूप बनवून नाही राहिलं, आम्ही जिथून तिथून पाणी आणून राहिलो। याच्यासाठी ते मानले काही ना काही पक्ष घ्यावा लागेल आणि जल्दी पाणी द्यावा लागेल।